Hello friends, welcome to Shikshanic Maharashtra YouTube channel. In this video, we are going to learn PAT baseline test exam question paper subject English class 5th. So student, if you are new in this my channel, please subscribe the channel. Oral section जे तोंडी परीक्षा विभाग यामध्ये आपण रिसाइट द पोयम विथ प्रॉपर रिदम अँड एक्सप्रेशन 5 मार्क्स साठी ही पोयम तुम्हाला पाठ करायची आहे. देन Question number 6. Listen and read. Listen the riddles carefully and say who I am. I shine in the sky. Who I am. Answer. The sun. I have 4 legs. I give milk. Who I am. Cow or buffalo. I am green in color. I like Goa. Who I am. Answer is the parrot. So student, if you are like this video, please subscribe my channel and share this video in your friend circle. B. Read aloud the following words. Mountain. हे खालील शब्द वाचायचे आहे. School, my school is very beautiful. प्रॉपर रीडिंग साठी तुम्हाला 2 मार्क्स या प्रश्नाला देण्यात येतील. रायटिंग सेक्शन या ठिकाणी सुरू होत आहे. सेक्शनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. डू ॲज डायरेक्टेड. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती कर. मेक मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द गिवन टेबल एनी 3. या टेबलचा उपयोग करून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत आणि कुठली 3 वाक्य तुमची बरोबर असतील तर प्रत्येक वाक्याला 1 गुण असेल. या ठिकाणी क्वेश्चन फर्स्ट. आय विल राईट अ लेटर. We will play cricket. She will sing a song and he will wash shoes. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वाक्य तयार केले. तुम्ही सुद्धा या ठिकाणी वाक्य तयार करू शकता. B. Write the words that rhyme with the following words any 2. या शब्दांसोबत यमक साधणारे म्हणजे राईम करणारे शब्द लिहायचे जसे रो, क्रो, लो अशा पद्धतीने. डाऊन, ब्राऊन, बोट, कोट, लाईफ, वाईफ, नाईफ अशा पद्धतीने तुम्ही यमक शब्द या ठिकाणी लिहायचे आहे. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. ऑब्झर्व द गिव्हन रोड मॅप ऑफ अ गार्डन अँड कम्प्लीट द फॉलोइंग वेब विथ द प्रॉपर वर्ड्स एनी 1. या ठिकाणी नेम ऑफ द गार्डन, ह्या गार्डनचं नाव काय आहे तर गार्डनचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. माणिक गार्डन, हे गार्डनचं नाव या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. इफ वी वॉक फ्रॉम द एंट्रन्स इन द विच साइड इज मोती रिसॉर्ट लोकेटेड. सिलेक्ट 1 करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन लेफ्ट और राइट. द करेक्ट आंसर इज लेफ्ट साइड. कंप्लीट द गिवन बॉक्स. नेम द लेक. द नेम इज नील लेक. Fill in the web with the correct words related to the school. Schools related 2 शब्द teacher and student, classroom, office, bell, bench असे अनेक शब्द तुम्ही लिहू शकता. blackboard. बट या ठिकाणी टीचर अँड स्टुडंट मी एक्झाम्पल साठी दिलेला आहे. राईट द रेसिपीज ऑफ मेकिंग पोहा विथ द हेल्प ऑफ द जम्बल्ड सेंटेन्स. या ठिकाणी पोहा करण्याची पद्धती दिलेली आहे परंतु ही वाक्य खालीवर दिलेली आहे. आपल्याला क्रमानुसार करायचं म्हणजे अगोदर काय त्यानंतर काय त्यानंतर काय अशा पद्धतीने आपल्याला करता येईल बघा मित्रांनो. टेक अ बाउल ऑफ पोहा अँड वॉश देम वेल. देन टेक अ पॅन अँड हीट सम ऑइल इन अ पॅन. सेकंड प्रोसेस आहे आपली पील अँड कट ऑनियन अँड चिली इनटू स्मॉल पीसेस. थर्ड स्टेप आहे आपली पुट मस्टर्ड सीड्स, हिंग अँड टर्मरिक पावडर, ऑनियन अँड चिली पीसेस, a few peanuts and curry leaf to the oil and stir well in the oil. 4. After 1 to 2 minutes, add the wet poha, a little salt and sugar and stir well and cover the pan with a lid. And last, a tasty bowl of poha is ready. Serve poha with the slice of lemon. अशा ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला 5 गुण दिले जातील. मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व परीक्षेची परिपूर्ण तयारी करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. क्वेश्चन 6 मेक अ मीनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द गिव्हन पझल. यामध्ये आपलं वाक्य शोधायचे, शब्द शोधायचे अर्थपूर्ण. POCKET पॉकेट. बघा पहिलाच वर्ड आपण या ठिकाणी लिहूया पॉकेट. सेकंड EGG एग. थर्ड CAT कॅट. फोर्थ NO नो. फिफ्थ OIL ऑइल. अशा पद्धती. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन युजिंग द गिव्हन वर्ड. मँगो ओ पासून ऑनियन आणि शेवटी एन पासून नेक्स्ट. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वर्ड चेन कंप्लीट केलेली आहे. रीड द फॉलोइंग अनाउन्समेंट अँड कंप्लीट द अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द गिव्हन क्ल्यूज. थँक, नाशिक, फ्लाइट, हाफ, अटेन्शन. एअरपोर्ट अनाउन्समेंट आहे. अटेन्शन प्लीज, देयर इज अ डिले ऑफ हाफ an hour for the flight from Mumbai airport with a layover in Nashik en route to Delhi. Thank you for understanding. Question. Observe the following picture carefully and write 5 sentences about it. चित्राचं निरीक्षण करायचं आहे, मुले काय करत आहेत आणि त्याविषयी 5 वाक्य लिहायची आहे. या पद्धतीने आपण लेखन करूया वाक्यांचं. A man and 3 children are planting small trees in a garden. Everyone looks happy and excited while taking part in the activity. The weather is clear with cloud in the sky, making it a perfect day to be outside. There are green trees and a hill in the background. This picture shows the importance of planting trees and working together to protect nature. Thank you friends. Read the following wish card and write the correct good wish on the following cards using the words given in the bracket. Any 5. Christmas, Mubarak, best, happy, returns of the day, कॉंग्रॅच्युलेशन आणि दिवाळी. कोणत्या कार्डवरती कोणता शब्द बसेल ते आपल्याला बघायचं आहे. बघा सिंगल कार्ड या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन हा शब्द लिहू शकतो. ईदच्या शुभेच्छा देताना आपण मुबारक म्हणतो, ईद मुबारक. मेरी ख्रिसमसच्या आपण मेरी शुभेच्छा देत असतो, मेरी ख्रिसमस. हॅपी दिवाळी असे आपण बोलतो. विश यू मेनी मेनी रिटर्न्स, हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि ऑल दी बेस्ट अशा पद्धतीने ग्रीटिंग्स आपण एकमेकांना देत असतो. लास्ट क्वेश्चन आय थिंक. Write about my pet dog using the picture and fill in the blanks. I have a pet dog. My pet dog name is Motia. His color is black. He has long hair on his body. He eats biscuits. He plays with me in garden. He barks at others. My dog runs away very fast after a car and barks loudly. He looks very nice. We love each other very much. Thank you friends. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. परीक्षेसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक यू. बाय बाय.